सभी बाहर से आए हुए भिक्षु संघों को अनुरोध है कि आप सभी के लिए दान यहाँ आया है, आप सभी को दान मिलने वाला है। अभी शांति बनाए रखना है। तो अभी सूचना है कि भोजन का समय हुआ है, तो भोजन के समय में भिक्षु संघ के लिए व्यवस्था की है। जहाँ भी टेबल कुर्सियाँ लगाई हुई वहाँ भिक्षु संघ ने भीड़ न करते हुए बहुत प्यार से, बहुत श्रद्धा से भोजन ग्रहण करना है। और हमारे सब धम्म सेवक सेविकाएँ बहुत श्रद्धा से भोजन पहुँचाएंगे और अच्छा सी सेवा देंगे। तो भिक्षु संघ शुरू में पहले भिक्षु संघ खड़े हो जाएंगे, बाकी में हौले हौले सब ने इकट्ठा जाएंगे। जैसे जैसे धम्म सेवक बिठाएंगे वैसे वैसे बैठो और सेवा करो। स्टेजवर त्या पूजेने भिक्षू संघाला विनंती आहे की आपण सर्वांनी सुद्धा भोजनासाठी यावं। सुरुवातीला वैयक्तिक भिक्षू संघ बसेल, नंतर आपण सर्वांनी बसायचं आहे। सर्व बनते लोकांनी शिस्तीमध्ये बसायचं आहे, गोंधळ करू नका। बनते लोग इधर बैठेंगे, राइट साइड में बैठेंगे, राइट साइड में उधर पानपोई जिधर है उधर जाएंगे। धम्म सेवक लोक यांना बसून घ्या। धम्म सेवक यांची व्यवस्था करा, भिक्षू संघाची व्यवस्था करा। विद्याविहाराकडचे ज्या टेबल आहे ते वरिष्ठ भिक्षू संघाचे राखीव ठेवा। बोले धम्मा इकडे पाठीमागं पाठवा, पाठीमागच्या विहाराच्या पाठीमागे तिथे काही लाईन आहे, भिक्षू टेबल तिकडे पाठवून द्या सर्व भिक्षू संघाला। थांबू नका चला चला थांबू नका। पटिशन पटिशन आता बोलायचं आधी झालं चालू इकडं। ताट लावून द्या ना, ताट लावून द्या ना, ताट ताई उठा ना। सेवा बनवली महागया दिनानिमित्ताने उपस्थित असलेल्या भिक्षू संघाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
कोण कोण आलं बघितलं की आलं. अच्छा अच्छा पति संकायोनिसो पिंडपातं पति सेवामि नेवदवाय नमः गणाय विभूषणाय यावदेव इमास्तकाय यापनायाविहं सुपरतिया ब्रह्मचर्यानुगाय इति पुराणं च पठिहं खामि लवं च वेदनं न उपदिशामि यात्राक्रमे भविष्यति अनवद्यता च सुविहारो चाति साधु साधु बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। धन्यवाद। संघाला वाढत असेल तर त्याच उपासकाने गर्दी करा. ज्या उपासकांच्या हातामध्ये प्लेट नसेल काही वाढत नसेल तर त्या उपासकाने थोडं साईडला त्याच्यासाठी रस्ता द्या. जे आणि पुढे गेला आनंद असेल त्या ठिकाणी जर कुठल्याही भिक्षूंच्या समोर पात्र नसेल प्लेट नसेल तर स्वतः प्लेट घ्यायची संख्या वाढण्याची जबाबदारी स्वीकारायची आहे. पाठीमागच्या साईडला आनंद पुढे तुम्ही पण बसा. धर्मसेविका लक्ष द्या. पाठीमागचे टेबल खाली आहेत त्यांना भोजन द्या. पाठीमागच्या बाजूला साईडमध्ये भोजन करा. इकडे गर्दी करू नका. धर्मसेविका गर्दी करू नका. पाठीमागे देव चला. मी आरक्षक समोर असलेले जास्त गर्दी होत असलेले उपासकांना सूचना आहे की आपण मंदिराच्या पाठीमागे भिक्खू संघ बसलेला आहे. भिक्खू संघाला सेवा देण्यासाठी भोजन देण्यासाठी वापस यावं. सर्व उपासकांना विनंती आहे काही गर्दी करू नका. भिक्खू संघ जेवत आहे गडबड करू नका. पाठीमागे भरपूर भिक्खू संघ आहे. पाठीमागे समजा भोजन देण्याची व्यवस्था करा. गर्दी करू नका. हे रिकामे लोक शांत राहा. बाहेर समोर समोर जाऊन बसा. सर्व धर्मसेवकांना विनंती आहे इथे जागेत गर्दी करू नका. तिकडे पण भिक्षू एक मागचा लाईनला तिकडे भिक्षू दादा उभा राहा म्हणते इकडे सर्व धम्मसेवकांना सूचना आहे की मागे पण भिक्खू बसलेले आहेत. मागे पण सर्वांनी भोजनाच्या प्लेटा घेऊन जायच्या. या जो प्लेट वाढत नसेल तो इथं गर्दी करू नये. समोर बसून घ्यायचा आहे. आणि एक सूचना सर्वांसाठी उपाय जो प्लेट घेत नसेल तो गर्दी करू नका. पूजनीय भिक्खू संघाच्या संघटनासाठी शिवदानासाठी जे कोणी उपासकांची नावं आहेत त्याने नाव नोंदणी केली नाही असे सर्व उपासकांना सूचना आहे की त्यांना समोर जाऊन बनते शिलगोती यांची संपर्क साधा आणि आपलं नाव शिवजनासाठी जे काही यादी बनवली गेली त्या यादीमध्ये आपलं नाव नोंदणी करा. महाभिक्खू संघ
मोठ्या प्रमाणात भिक्खू संघ आहे, सर्वांना दान देता यावं, आपल्या वतीनं भिक्खू संघाला दान देता यावं याच्यासाठी आपण सर्वांनी दानकर्म करा, पुण्यकर्म करा. त्यांचं नाव नोंदणी केलेलं आहे, अशा सर्वांनी आपले नाव नोंदणी करा. पूजनीय बनते शिलमोदी यांची संपर्कच करा. या ओ पास बोतल एकला तो पाणी पाण्याची व्यवस्था करा, भोजनाची व्यवस्था करा. सर्वांच्या सर्व वस्तू, सर्व प्रकार, भोजनाचे सर्व प्रकार सर्वांबद्दल पोहोचवायची व्यवस्था करा. भिक्खू संघाने खूप करावं. भोजनदान खूप मोठे कार्यक्रम आहे. सर्वांना सूचना आहे की मागे पण भिक्खू बसलेले आहेत, तिकडे पण प्लेटा आणायचे. काही धम्मसेवकांना सूचना आहे की त्यांनी मागे पण यायचं, मागे पण प्लेटा बाकी आहेत द्यायच्या. मागे पण भिक्खू संघ बसलेला आहे. या प्लेटी अरे हे घ्या घ्या घ्या. प्लेटी घ्या प्लेटी चला. सर्वांना सूचना आहे की मागे पण भिक्खू बसलेल्या सर्व धम्मसेवकांना सूचना आहे तिकडे पण आपल्याला प्लेटी पोहोचवायच्या आहेत. भाजी घेऊन या. सब्जी घेऊन या प्लेटीमध्ये. बाहेर बाजूला बसण्याचं. सब्जी द्यायची. डाळ द्यायचं ताई. चला वाट वापस द्या, वाट वापस द्या. डाळ कशी आहे? डाळ मॅडम चांगला असेल ना ते घ्या आणि कुणाला पाहिजे असेल त्यांना द्या. भाजी घेऊन येशील पाताई. तिकडे चमच लागतात का कोणाला? जास्त गर्दी करू नका. दादा
2-3 धम्मसेविका घेऊन खाली प्लेटी फिरवा. सर्व वस्तूंची व्यवस्था करा. आणखी भिक्खू संघ बाकी आहे बोलण्यासाठी. भाजी आहे का भाजी तिकडे? धम्मसेवकांकडे थोडंसं गाईड करा. सर्वांना भोजन करण्याची व्यवस्था करा. एका ठिकाणी थांबू नका. लवकर देण्याचा प्रयत्न करताला. जेवण पहा, कोणालाही कमी पडलं नाही पाहिजे. भाजी द्या. आणि एक्स्ट्रा प्लेटी फिरवायच्या आहेत आपल्याला. भाजी देऊ का? सर्वांनी 5-6 खाली प्लेटी फिरवायच्या. पाठीमागच्या लाईन मध्ये पाठीमागच्या वेळाकडे होतो. कोणी मिळाले नाही, भोजन मिळालं नाही. व्यवस्था करा. वारपे मंडळी इकडे पाठीमागातून काहीच मिळालं नाही, त्यांची व्यवस्था करा. पाठीमागच्या बाजूला अजून भोजन मिळालेलं नाही, त्यांची व्यवस्था करत चला. केटरिंग वाले मंडळी थोडंसं लक्ष द्या. इकडे पाठीमागातून काहीच भेटलेलं नाही, प्लेटी मिळालेली नाहीत, त्यांची व्यवस्था करा. सर्व सेवक सेविकांना सूचना आहे की पाठीमागे लक्ष द्या. पाठीमागे पण भिक्खू संघ बसलेला आहे, त्यांनी पाठीमागे पण द्यायचं आहे. सर्वांना सूचना आहे. ज्या खाली प्लेटी फिरवायच्या, खाली प्लेटी फिरवायच्या, खाली प्लेटी घ्या, खाली प्लेटी. पाठीमागच्या बाजूला भरपूर भक्ती बसलेले आहेत रिकामे, त्यांना भोजन द्या. थोडंसं स्पीड वाढवा, घाई करा. थोडस इकडे पण प्लेटा येऊ द्या. पाण्याची व्यवस्था पण करा. पाठीमागच्या वेळाच्या पाठीमाग पाणी पण पोहोचलेलं नाही, भोजन पण पोहोचलं नाही. त्या ठिकाणी भोजनाची व्यवस्था करा. लवकर वाढा चला. पेटी तयार करा आणि लगेच पार्सल करा. येणारे लोक येणार असेल या बाजूला. 2-3 धम्मसेविकांनी खाली प्लेटी फिरवायच्या आहे. 2-3 धम्मसेविकांना सूचना आहे की त्यांनी खाली प्लेटी फिरवायच्या आहेत. खाली प्लेटी ज्यांनी जे काही खाल्लं नाही ते एक्स्ट्रा काढून घ्यायचं आहे. मध्ये न बोलता चांगल्या कार्य आपण भिक्खू संघाची सेवा करा. खूप मोठं पुण्याचे अर्जन आहे. भिक्खू संघाची सेवा करण्यामध्ये खूप मोठा लाभ आहे. त्याचे तुम्ही जाणीव व्हा.
शिस्तबद्धपणे सर्व भिक्खू संघाला सर्व वस्तू कशा मिळतील अशा प्रकारची व्यवस्था करत चला. पावसामध्ये बडबड करू नका, खासामध्ये बोलू नका सर्वांनी. जे कोणी काही काम नशीन करत त्यांनी बाजूला व्हा. त्यांनी गर्दी करू नये. बाकी सर्व मंडळींनी जो कोणी वाढत नशील त्यांनी इथं गर्दी करू नये. कॉन्टरवर चला, कॉन्टरवरली गर्दी कमी करा. हो दादा घ्या मध्ये थोडी आणखी पुढे जा. महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दादा खीर आणून द्या इकडे. 69व्या महापर्यान दिनानिमित्तानं पूजनीय भिक्खू संघ मोठ्या प्रमाणावर उपस्थित आला आहे. या संपूर्ण भिक्खू संघ सेवकांना आपल्या सर्वांचं खूप मोठा पुण्यकर्म आहे. त्या पुण्यकर्मामध्ये काही पडू नका. सर्वांचा व्यवस्था चला. आपल्या या मुंबई शहरामध्ये देशातील सर्व राज्यामधून भिक्खू संघ आलेला आहे. बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, गुजरात, तेलंगणा सर्व देशातील सर्व भिक्खू संघ आहे. सर्व कार्यालयामधून बाबासाहेबांना श्रद्धांजली अर्पणासाठी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी भिक्खू संघ आले आहेत. त्यांची सेवा करणं आपला खूप मोठा पुण्यकर्म आहे. मुंबई शहराचा खूप मोठा पुण्य आहे की या सर्व भिक्खू संघाला आपण भोजन देत आहोत. आपल्या सर्व जनामधून आपल्या सर्व पुण्यामधून काम होत आहे. सर्वांनी आपल्या सर्व करा ती व्यवस्था करत चला. सर्व बौद्ध संघाला सूचना आहे का काउंटरवर गर्दी करू नका. जे पाठीमागं भिक्षू बसलेले त्यांच्याकडे पण थोडं लक्ष द्या. सर्व